हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी तुम्हाला लास्ट टाईम एक व्हिडिओ टाकला होता. जिओमध्ये असोसिएटिव्ह म्हणून जिओ कस्टमर असोसिएटिव्ह वॅकन्सी आहेत म्हणून. ओके. तर त्याच्या रिलेटेड भरपूर क्वेश्चन्स आलेत मला. भरपूर म्हणजे भरपूर क्वेश्चन्स आले तर म्हणजे समजत नाही झाले कसं करायचं ते. त्याच्यासाठी मी म्हटलं की अनेक व्हिडिओ करावा त्याच्या रिलेटेड, जेणेकरून तुमचे काही पण क्वेश्चन आहेत, जे 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 क्वेश्चन आहेत त्या सगळ्यांचं मी तुमच्या इथं आन्सर करणार आहे. ओके. पहिला क्वेश्चन होता की ओके, एज्युकेशन काय पाहिजे त्या जॉबसाठी म्हणून. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं त्यांनी एज्युकेशन काय मेन्शन केलेलं नाही आहे. मग तुम्ही जर तुम्ही 10th पास असाल, तुम्हाला हिंदी येत असेल, थोडंफार इंग्लिश येत असेल, तर तुम्ही प्लीज इथं अप्लाय करा. 10th असू द्या, 12th असू द्या किंवा डिग्री असू द्या, तुम्ही अप्लाय करू शकता तिथं. ओके, तसं त्यांनी कॅटेगरी काय दिलेली नाही आहे. आणि तिथं टार्गेट असतं काय, तर एक तिथं काही पण टार्गेट नसते. तुम्ही जसं कॉल करता, फॉर एक्झाम्पल 1 तास 2 तास तुम्ही तिथं काम करू शकता. ओके. आणि एक सांगायचं होतं, त्याच्यामध्ये कसं हे फ्लेक्झिबल टायमिंग असतं. होतं हो, तर कम्प्लिटली फ्लेक्झिबल टायमिंग आहे. तर टाईम ड्युरेशन आहे की त्यांनी तुम्हाला टाईम देतात असं नाही. तुमच्या टाईमप्रमाणे तर तुम्ही करू शकता. ओके. आता आलं तर फॉर्मकडं. ओके, तर फॉर्म सबमिट होत नाही झालं, हे पण भरपूर क्वेश्चन होते की फॉर्म सबमिट होत नाही झालं, त्याच्यासाठी काय करावं म्हणून. तर तुम्हाला मी स्क्रीनवरती घेऊन जाते, तर तुम्ही स्क्रीनवरती चेक करा. समजा तुमचा फॉर्म सबमिट होत नाही तर तुम्ही काय मिस्टेक करायला ते मी तुम्हाला सांगते. ओके. तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता आम्ही त्या आपलं जे जिओचं आहे ना, त्या वेबसाईटमध्ये आहे. तर इथं आम्ही अप्लायवरती क्लिक करतो. ओके, अप्लायवरती क्लिक केलं तर खालती येतं. मग इथं जे नाव असते ना, जे नेम देतात, त्या नेममध्ये ना जेव्हा तुम्ही लिहिता तिथं स्पेस देऊ नका मध्ये. कम्प्लिटली आता सुनीता मी लिहिलेलं आहे पाटील म्हणून. ओके, तर तिथं कम्प्लिटली लिहा. तुम्ही स्पेस देऊ नका, जेणेकरून काय होतं, समजा तुम्ही स्पेस दिला ना, तर स्पेसमुळे काय होईल, प्रॉब्लेम आला. सबमिट होत नाही, त्यासाठी स्पेस देऊ नका. नंतर तुमचा मोबाईल नंबर घाला. नंतर तुमचा डेट ऑफ बर्थ घालायचा आहे. ओके, तर बघू शकता इथं मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करत आहे. इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमचा डेट ऑफ बर्थ किती असते ते. मी अंदाजे असंच घालत आहे सध्याला. ओके, नंतर ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. तर इथं फिमेल सिलेक्ट करा, कारण फिमेलसाठी ओपनिंग्स आहेत. समजा तुमच्या ओळखीमध्ये पण कोण असेल तर तुम्ही त्यांना शेअर करू शकता. ओके, मग इथं तुम्ही सिलेक्ट करा, हाऊसवाईफ आहे का, एम्प्लॉय आहे का, ते तुम्ही सिलेक्ट करा. तिथं पिनकोड तुम्हाला घालायचा आहे. तुमचा जो एरियाचा पिनकोड असेल तर पिनकोड इथं घालायचा आहे तुम्हाला. आणि इथं त्यांनी कॅप्चा दिलेला असते, ते कॅप्चा आम्हाला तिथं सिलेक्ट करून लिहावं लागतं. ओके, तर इथं G2Y सॉरी कॅपिटल होत आहे, Y E Y. ओके, तर हे झालेलं आहे करेक्ट, जे मॅच करायचं असते आपल्याला. मग सबमिट करायचं. मग सबमिट केल्यावरती काय होतं, आपल्याला व्हॉट्सअपला जाते. ओके, तर इथंपर्यंत तुमचं सगळं झालं बरोबर. समजा सबमिट होत असेल तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तिथं स्पेस द्यायचं नाही. ओके, आणि कंपल्सरी जे आहे ते तुम्हाला घ्यावं लागतं. तर बिकमला मी सेंड केलेलं आहे. ओके, तर बिकमला सेंड केलेलं बघू शकता तुम्ही इथं. बहुतेक इथे इंटरनेट प्रॉब्लेम दाखवायला मे बी. आणि माझा सॉरी, माझा आवाज कमी येत आहे त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते. ते मी इम्प्रूव्ह करायला. ओके, तर मी इंटरनेट थोडं ऑन ऑफ करते. इंटरनेटचा इश्यू होत आहे. ओके, बघू शकता तुम्ही आता बिकम सेंड झालेलं आहे. मग नंतर काय करायचं, त्याने एक मेसेज येतो आपला, फॉर एनी सपोर्ट रिलेटेड क्वेरीज कॉन्टॅक्ट GCM MSL और टाईप हाय. मी तर हाय टाईप करायचं. ओके, मग हाय टाईप केलं त्यांनी काय रिप्लाय देतात बघा. हे ऑटो रिप्लाय असते त्यांचं. इथं बघू शकता देतात की तुम्हाला आर यू जिओ कस्टमर असोसिएटिव्ह, तर इथं नाही म्हणून सिलेक्ट करायचं, कारण अजून मी जॉईन झालेलं नाही बरोबर. नाही म्हणून सिलेक्ट करायचं, सो नो सिलेक्ट करायचं. ओके, मी तर नो सिलेक्ट केलं आहे बघू शकता तुम्ही. नंतर इथं बघायचं, डू यू वॉन्ट टू बिकम कस्टमर जिओ असोसिएटिव्ह, तुम्हाला बनायचं आहे काय, तुम्हाला जॉब करायचा आहे तर येस म्हणजे रिप्लाय करायचं. ओके, तर येस मी रिप्लाय केलेला आहे. मग नंतर त्यांनी आपल्याला रिप्लाय देतात, बिकम जिओ असोसिएटिव्ह होम असोसिएटिव्ह अर्न अँड लर्न विथ जिओ. अप्लायनावरती क्लिक करायचं आता. ओके, ह्याच्यानंतर तर मी क्लिक केलं आहे बघू शकता आपल्याला. इथं त्यांनी एंटर युअर फुल नेम, तर इथं तुमचं फुल नेम घालावं लागेल, इंग्लिशमध्ये तुम्ही घाला. तर बघू शकता इथं मी घातलेलं आहे फुल नेम. ओके, नंतर त्यांनी अनेक मेसेज टाकतात आपल्याला. तुमचं पिन कोड तुम्हाला घालावं लागेल, तर पिन कोड घाला इथं. ओके, पिन कोड पण घातलेलं आहे इथं. आता इथे दिले त्यांनी थँक्यू फॉर द डिटेल्स म्हटले त्यांनी, आमची टीम तुम्हाला लवकरच शॉर्टली कनेक्ट करते.
मग आता इथं अप्लाय नाऊ म्हणून दिलेलं आहे, तिथं क्लिक करायचं. ओके, तर इथं आता आमचा अप्लाय झालेला आहे कम्प्लिटली. ओके, आता त्यांनी काय केलं की तुमचं शॉर्ट लिस्ट झालं तर त्यांनी तुम्हाला सिलेक्ट करतात. ओके, आता शॉर्ट लिस्टला ॲटलीस्ट तुम्हाला एक 4-5 डेज तरी वेट करावं लागेल शॉर्ट लिस्ट व्हायला. ओके, त्याच्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. त्यासाठी तुम्ही पेशन्स ठेवा. 4-5 दिवस वेट करा. मग त्यांचे जे हे असतात HR असतात, ते HR टीम तुम्हाला मेसेज करते. ओके, तर त्याच्या पुढे तुमची प्रोसेस चालू होते. त्यासाठी एक 4-5 डेज वेट करा तुम्ही. ओके, आणि समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये पण आता आपण काय समजलं तर प्लीज कमेंट करा. मी कमेंटमध्ये रिप्लाय करेन, कारण मला जेवढे कमेंट्स आलेले ना त्याच्या रिलेटेड मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो आय होप तुमचे सगळे क्वेश्चन मी क्लिअर केलेत ऑलमोस्ट. ओके, ह्याचेच होते की रिप्लाय नाही आला तर एक 4-5 दिवस वेट करा, कारण तुमचं शॉर्ट लिस्ट झालं तर तुम्हाला रिप्लाय येतो. ओके, तर तुम्ही वेट करा त्याच्यासाठी. आणि नंतर तुमचं मग एक ऑनलाईन टेस्ट असणार. तर तुमचं सिलेक्शन झालं एक ऑनलाईन टेस्ट असतं. मग नंतर तुमची ट्रेनिंग असतं. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, मग नंतर ट्रेनिंग होणार. ओके, तर वेट करा, थोडं होऊन जातं. ओके, सो आय होप मी सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला काही समजलं नाही, काही पण क्वेश्चन तर कमेंट करू शकता, मी आन्सर करेनच त्याचं. आणि कुणाला पण लेडीजचं त्याला तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनी पण त्याचा यूज करून घेतात. ओके, आणि माझे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असेल, तुम्ही जर नवीन असेल माझ्या चॅनलवरती, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण मी असेच व्हिडिओज घेऊन येते. ओके, थँक्यू सो मच सगळ्यांना.